आज आपण पाहू प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं लास्ट प्रॉब्लेम नंबर 5. काय दिलं याच्यात रेक्टँगल दिला आहे आपल्याला PQRS. काय आहे गिवन? क्वाड्रिलॅटरल PQRS is rectangle. हा रेक्टँगल दिलेला आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं. आणि पॉइंट T इंटेरियर पॉइंट ऑफ कशाचा इंटेरियर पॉइंट आहे? क्वाड्रिलॅटरल PQRS. हा एक इंटेरियर पॉइंट दिलेला आहे. दिस इज पॉइंट T आणि ह्या PT, ST, TQ, TR हे जॉईन केलेले आहेत. आणि आपल्याला कन्स्ट्रक्शन दिलेली आहे. ड्रॉ काय ड्रॉ करायला सांगितली? सेगमेंट AB पॅरलल साइड SR. या SR ही जी साइड आहे याला T मधून जाणारी लाईन आपल्याला पॅरलल काढायला सांगितलेली आहे. आणि याचं नाव दिलेलं आहे A आणि हा आहे B. नंतर आहे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. टू प्रूव्ह दॅट आहे दिलेलं. मीन्स टू प्रूव्हमध्ये काय लिहावं लागेल? TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पाहता या ठिकाणी प्रूफ लिहू आपण. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर, TS स्क्वेअर म्हटलेलं आहे म्हणजे ही साईड प्लस TQ स्क्वेअर ही साईड इक्वल टू काय म्हटलेलं आहे? TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. आता पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला? क्वाड्रिलॅटरल PQRS इज रेक्टँगल. हा आहे रेक्टँगल. आता रेक्टँगल असल्यामुळे PQ पॅरलल SR आहे. देअरफॉर PQ पॅरलल SR हे आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे कन्स्ट्रक्शनमध्ये? ड्रॉ AB पॅरलल SR. ऑल्सो AB पॅरलल SR. हे कशावरून लिहिलं आपण? कन्स्ट्रक्शन. आणि हे रेक्टँगल असल्यामुळे हे आहे. आता पहा PQला पॅरलल SR आहे आणि SRला पॅरलल AB आहे. देअरफॉर काय होईल मग? PQला पॅरलल AB पण होईल. देअरफॉर PQ पॅरलल AB. यालाही पॅरलल झालेली आहे. काय होईल मग? देअरफॉर आता बघा हा पण रेक्टँगल झाला आणि हा पण रेक्टँगल तयार झाला. देअरफॉर PQ BA therefore quadrilateral PQBA becomes काय होईल? हा रेक्टँगल.
आता हा रेक्टँगल झाल्यामुळे काय झालं, हे डिस्टन्स पी ए डिस्टन्स आणि क्यू बी डिस्टन्स इक्वल होईल. देअरफॉर पी ए इक्वल टू क्यू बी, कारण हा रेक्टँगल आहे. सिमिलरली असंच काय होईल, हा जो खालचा रेक्टँगल, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा पण रेक्टँगल बनेल. सिमिलरली क्वाड्रिलॅटरल, कोणता क्वाड्रिलॅटरल आहे, ए बी आर एस, ए बी आर एस बिकम्स रेक्टँगल. रेक्टँगल का म्हटलं, याला पॅरलल ही आहे, याला पॅरलल ही आहे, आणि रेक्टँगल असल्यामुळे पी एस पॅरलल क्यू आर पण आहेच, पी क्यू पॅरलल एस आर आहे. तसंच काय राहील, पी एस पॅरलल क्यू आर, कारण तो आहे रेक्टँगल. म्हणून काय झालं, ए बी आर एस हा पण एक रेक्टँगल तयार झाला आहे. आता हा रेक्टँगल तयार झाल्यामुळे काय होईल, ए एस आणि बी आर इक्वल राहतील. ए एस इक्वल टू बी आर, याला आपण 1 घेऊ आणि याला लिहू 2. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, टी एस स्क्वेअर. पहा इथे ट्रायंगल तयार झाले आहेत. एक हा ट्रायंगल आहे, एक हा ट्रायंगल आहे, एक हा ट्रायंगल आहे आणि एक हा ट्रायंगल आहे. आणि या ट्रायंगलचं जर तुम्ही पाहाल, हा जर रेक्टँगल आहे तर हा झाला 90 डिग्रीचा, मीन्स राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल हे सर्वच राईट अँगल ट्रायंगल झाले. 1 2 3 अँड 4. ट्रायंगल TAS becomes कोणत्या प्रकारचा ट्रायंगल झाला, TAS राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल झाला. ए हा काय आहे, 90 डिग्रीचा, म्हणजे या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण पायथागोरस थेरम लावू शकतो. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरमच का लावलं, कारण आपल्याला पहा या ठिकाणी टी एस स्क्वेअर दिलेला आहे टू प्रूव्हमध्ये. मग टी एस स्क्वेअर केव्हा येईल, पायथागोरस थेरम लावलं तर काय येईल, मग टी एस स्क्वेअर इक्वल टू 80 स्क्वेअर, रिमेनिंग 2 साईड्स घ्यायच्या, 80 स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर, एस स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 3. असंच आपण आता नंतर काय, टी क्यू आहे. टी क्यू म्हणजे आपल्याला हा ट्रायंगल कन्सिडर करावा लागेल. नाव कन्सिडर ट्रायंगल. कोणतं ट्रायंगल आहे हा, TBQ. TBQ याच्यात काय आहे, अँगल बी किंवा अँगल TBQ असंही लिहू शकतो, किंवा अँगल बी इक्वल टू 90 डिग्री. पुन्हा काय लिहिता येईल, बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम काय म्हणता येईल आपल्याला, पायथागोरस थेरमनुसार इथे आपल्याला टी क्यू स्क्वेअर काढायची आहे. टी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू आपण लिहू शकतो. टी क्यू स्क्वेअर इक्वल टू काय येईल, TB स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर. BQ स्क्वेअर याला लिहू इक्वेशन नंबर 4. आपल्याला 2 मिळालेले आहेत. या ठिकाणी टी एस स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली, टी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला काय करायचं आहे, याची
ॲडिशन करायची आहे. काय करू मग इक्वेशन? बाय ॲडिंग इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. बाय ॲडिंग इक्वेशन नंबर 3 अँड 4. काय होईल याची ॲडिशन केली तर? TS² प्लस TQ². TS² प्लस TQ² इक्वल टू काय येईल? AT² प्लस AS² AT² प्लस AS² प्लस TB² प्लस काय राहिलं आहे? BQ². याला लिहू आपण इक्वेशन नंबर 5. पण आपल्याला या ठिकाणी TP² आणि TR² दिलेलं आहे. TP² आणि TR². म्हणजेच आता आपल्याला हे दोन ट्रायंगल कन्सिडर करावे लागतील. नाव कन्सिडरिंग ट्रायंगल. आपण एवढं मोठं न लिहिता डायरेक्ट लिहू शकतो. कन्सिडरिंग ट्रायंगल PAT अँड ट्रायंगल. दुसरा कोणता ट्रायंगल आहे हा? TBR व्हिच आर एकत्रच लिहून काढू. व्हिच आर राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल्स म्हणजे हे दोन्हीही राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. यावरून आपण PT² ची व्हॅल्यू काढू शकतो. देअरफॉर PT² इक्वल टू काय येईल? PT² ची व्हॅल्यू AP² प्लस AT² इक्वेशन नंबर 6. अँड दुसरं काय काढायचं आहे? TR² ची व्हॅल्यू घेऊ. TR² इक्वल टू काय होईल? TB² प्लस BR² इक्वेशन नंबर 7. आता पहा, जेवढं PA आहे तेवढंच QB आहे. काय आहे? किंवा BQ आहे. या ठिकाणी आपण BQ नाव लिहिलं आहे ना, BQ आहे. लिहू आपण. बट BQ इक्वल टू काय आहे? PA अँड आणखी काय आहे? AS इक्वल टू BR. कारण काय आहे? हे आहेत रेक्टँगल. आपण त्याला रिझन काय देऊ शकतो? AS इक्वल टू BR फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. ओके. आता बघू आपण. देअरफॉर फ्रॉम किंवा डायरेक्ट इक्वेशन. देअरफॉर इक्वेशन 5th becomes इक्वेशन 5th काय होईल? TS² प्लस TQ² इक्वल टू या ठिकाणी AT प्लस AS². AT प्लस AT² AT² प्लस AP² आणि AP इक्वल टू काय आहे? या ठिकाणी आपण PA च्या ऐवजी AP लिहू शकतो.
काय आहे बी क्यू AT स्क्वेअर प्लस काय लिहिता येईल आपल्याला याच्यावरून TP स्क्वेअर प्लस नंतर आहे AS स्क्वेअर. AS म्हणजे काय आहे BR म्हणजे आपण डायरेक्ट TR स्क्वेअर लिहू शकतो. TB स्क्वेअर AS स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर. TB स्क्वेअर आणि BR स्क्वेअर. BR आणि BQ सेम आहे म्हणजे आपण डायरेक्ट TR स्क्वेअर लिहू शकतो. TR स्क्वेअर हे आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड. लक्षात या ठिकाणी जे AT स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर AT स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर आणि BQ आणि AP सेम आहे. AP आणि BQ सेम आहे म्हणजे त्याच्याऐवजी आपण AP स्क्वेअर लिहू शकतो. आणि AT स्क्वेअर आणि AP स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे PT स्क्वेअर किंवा TP स्क्वेअर एकच आहे. या ठिकाणी TP आहे म्हणून आपण या ठिकाणी TP लिहिलेलं आहे आणि हे झालं TR स्क्वेअर. AS स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर म्हणजेच TR स्क्वेअर. आणि त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन काय मिळाले शेवटी TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. ओके.